दंडवत हो. आजच्या सत्रामध्ये आपण अन्यव्यावृत्ती या प्रकरणाच्या संदर्भामध्ये देवतेंची जी ठिकाणं आहेत यामध्ये 81 कोटी सव्वा लक्ष 10 देवता सांगितलेले आहेत आणि देवतेंची ठिकाणं जी आहेत ती 9 आहेत. 9 स्थानीच्या 81 कोटी सव्वा लक्ष 10 देवता आहेत. तर कितव्या स्थानीला किती देवता आहेत हे आपण बोटांच्या जे काही हे आहेत म्हणजे हातांच्या बोटांवर आपण ते बरोबर हे करणार आहोत. तर एकूण 9 स्थानं आहेत. त्यापैकी जे पहिलं स्थान आहे ते कर्मभूमीची देवता आहे. ती 13 कोटी देवता आहेत. किती देवता आहेत एकूण त्या? 13 कोटी. अष्टदेवयोनी देवता किती आहेत? 13 कोटी. आणि अंतराळीच्या देवता किती आहेत? 13 कोटी. म्हणजे पहिल्या 3 स्थानीच्या ज्या देवता आहेत त्या किती आहेत? 13 कोटी 13 कोटी 13 कोटी. एकूण किती झाल्या? 39 कोटी देवता या झालेल्या आहेत. म्हणजे पहिल्या 3 स्थानाच्या देवता तुम्हाला जर का विचारल्या पहिल्या स्थानीच्या देवता किती आहेत? किती सांगाल? 13 कोटी. तिसऱ्या स्थानीच्या किती आहेत? दुसऱ्या स्थानीच्या पहिल्या म्हणजे ह्या 3 स्थानीच्या 13 कोटी. त्याच्यानंतर हे जे चौथं स्थान आहे ते पहिल्या स्थानाच्या देवता आहेत कर्मभूमीच्या, दुसऱ्या अष्टदेवनी, तिसऱ्या अंतराळ आणि चौथं स्थान जे आहे ते स्वर्गस्थान आहे. स्वर्गस्थानच्या देवता 33 कोटी आहेत. म्हणजे 13 कोटी 13 कोटी 13 कोटी आणि 33 कोटी. 13 13 13 33. हां. त्याच्यानंतर 5वं जे स्थान आहे ते सत्य कैलास वैकुंठ हे ठिकाण आहे आणि तिथल्या ज्या देवता आहेत त्या आहेत 9 कोटी. किती? 5व्या स्थानाच्या देवता किती आहेत? 9 कोटी. एकूण देवता किती आहेत? 81 कोटी सव्वा लक्ष आणि 10. आता हे 3 टप्पे पाडायचे. 81 कोटी एक झाला टप्पा, त्याच्यानंतर सव्वा लक्ष दुसरा टप्पा आणि 10 तिसरा टप्पा. पैकी पहिला टप्पा आपण बघितला. 5 बोटांमध्ये पहिला टप्पा आहे म्हणजे 13 कोटी 13 कोटी 13 कोटी, त्याच्यानंतर 33 कोटी आणि त्याच्यानंतर 9 कोटी म्हणजे झाल्या 81 कोटी. आता किती देवता बाकी आहेत? सव्वा लक्ष 10 देवतांचं आपल्याला आता बघायचं आहे. तर आता हे लक्षात घ्यायचं की पहिले 3 स्थानीच्या जर का विचारला देवता तर तुम्हाला लगेचच येणार आहे 13 कोटी 13 कोटी 13 कोटी. याच्यामध्ये हे जे बोट आहे या बोटावर म्हणजे चौथं ठिकाण जे आहे ते सगळ्यात जास्त देवता आहेत कोटीमध्ये. किती आहेत? 33 कोटी. एकाच ठिकाणी 33 कोटी आहेत. आणि हे जे बोट आहे 5वं तिथे 9 कोटी देवता आहेत. म्हणजे 13 कोटी 13 कोटी 13 कोटी हे झाले 3. आणि हे जे एक बोट आहे ते सगळ्यात जास्त देवता म्हणजे चौथं स्थान ते 33 कोटी आहे. आणि हे जे छोटं बोट म्हणजे अंगठा जो आहे म्हणजे 5वं ठिकाण जे आहे तिथे 9 कोटी देवता म्हणजे कोटीमध्ये सगळ्यात कमी आहेत 81 कोटी देवता. म्हणजे आपल्याला हे बोटांवर हे लक्षात आलं पाहिजे. सांगा बरं पहिल्या स्थानीच्या देवता किती? 5व्या स्थानीच्या, चौथ्या स्थानीच्या, दुसऱ्या स्थानीच्या, तिसऱ्या स्थानीच्या, चौथ्या स्थानीच्या, 5व्या स्थानीच्या, पहिल्या स्थानीच्या. हां. म्हणजे हे 81 कोटी देवतांचं तुम्हाला कळालं. आता 6वं ठिकाण म्हणजे सव्वा लक्ष. हां. लक्षात घ्यायचं 6वं ठिकाण सव्वा लक्ष आणि शेषशय्या जे सगळं स आहे. 6वं ठिकाणाच्या देवता तिचं नाव काय? शेषशय्या. क्षीराब्दीचा शेषशय्या. म्हणजे ती कितव्या स्थानाला आहे? 6व्या. 6व्या स्थाना कुठली? शेषशय्या. आणि देवता पण किती आहेत? सव्वा लक्ष. म्हणजे थोडंसं सगळं मॅचिंग आहे ना. 6वं सव्वा शेषशय्या. 6वं सव्वा शेषशय्या. येतं का तुझ्या लक्षात आलं? 5व्या स्थानीच्या देवता, त्याच्यानंतर 6व्या स्थानीच्या देवता म्हणजे 6वं सव्वा आणि शेषशय्या असं हे आहे.
त्याच्यानंतर इथे आपण 5 बोटांमध्ये किती देवता बघितल्या? 81 कोटी देवता बघितल्या. आणि 1.25 लक्ष 6व्या स्थानाच्या देवता किती आहेत? 1.25 लाख. आता किती झाल्या? 81 कोटी 1.25 लक्ष देवतांचं आपण गणित बघितलं. आता किती देवता बाकी आहेत? 10. तर 7व्या स्थानाच्या देवता किती आहेत? 8. 7, 8 लक्षात घ्यायचं. आपलं असं ना, किती लोक होते? 7-8 लोक. म्हणजे 7 आणि 8चं गणित आहे. 7-8 दिवसासाठी आम्ही चाललो है ना. तसं 7वं स्थान विचारलं तर काय म्हणायचं? किती देवता? 8. 7व्या स्थानाची देवता किती? 8. आणि मग तिसऱ्या स्थानीच्या किती? तिसऱ्या स्थानीच्या किती? 13 कोटी. दुसऱ्या स्थानीच्या? 5व्या स्थानीच्या? 4थ्या स्थानीच्या? 5व्या स्थानीच्या? 6व्या स्थानीच्या? 1.25 लक्ष. आणि 7व्या स्थानीच्या? 8. 81 कोटी 1.25 लक्ष 8 देवता. आता किती बाकी आहेत देवता? 8व्या स्थानीच्या देवता 1, 9व्या स्थानीची देवता 1. झालं 10 देवता झाल्या. ठिकाण 9 आणि 81 कोटी 1.25 लक्ष 10 देवता. असं हे लक्षात ठेवायचं. पहिल्या स्थानीचे देवता 13 कोटी आहेत, दुसऱ्या स्थानीला 13 कोटी, तिसऱ्या स्थानीला 13 कोटी, चौथ्या स्थानीला 33 कोटी, 5व्या स्थानीला 9 कोटी, 6व्या स्थानीला काय सांगितलं? 6व्या स्थानीचं कसं लक्षात ठेवायचं? 6वं स्थान 1.25 लक्ष आणि शेषशय्या. आता तुम्हाला अन्य व्यावृत्ती जर का पाठांतर असेल तर देवतेंची नावं तुमची पाठांतर राहणारच आहे. ही कर्मवीच्या देवता, अष्टदेवनी देवता, अंतराळ देवता. आणि हे जे आहे अन्य व्यावृत्ती पाठांतर करणं एकदम सोपं आहे. तिथे फक्त देवतेंचं नाव बदलतं आणि पुढे देवता होती परी परमेश्वर नवती हे सारखंच आहे. परंतु आपल्याला जर का थोडंसं बारकाईने बघितलं तर हरिहर ब्रह्मादिक देवता होती परी परमेश्वर नव्वेती. होती आणि नव्वेती आलेलं ना इथे. परंतु जर का 6वं वचन जर का बघितलं तर शिराब्दीचा शेषशाही देवता होय असं आहे. आणि परी परमेश्वर नव्वे. मागच्या वचनात होती आणि नव्वेती आहे आणि या वचनामध्ये होय आणि नव्वे आहे. परत अष्टभैरवाच्या वचनामध्ये होती आणि नव्वेती आहे. विश्वरूप देवता होय परी परमेश्वर नव्वे. चैतन्य देवता होय परी परमेश्वर नव्वे. हे फक्त पाठांतर करताना एवढं लक्षात ठेवायचं. 3 ठिकाणी होय आणि नव्वे असा शब्द आहे. तर इथे अन्य व्यावृत्तीच्या संदर्भामध्ये आपण मागच्या सत्रामध्ये लीळा पण बघितलेले आहेत आणि आजच्या सत्रामध्ये आपण त्या देवतांच्या संख्या ज्या आहेत, कितव्या स्थानीला किती देवता आहेत ते पण आपण बघितलेलं आहे. आता पूर्वी प्रकरणामध्ये आपण बघितलं की कवणे करणे मुंची जेना. म्हणजे देवतेचं जर का तुम्ही साधन आचरलं कुठलं पण, देवतेचे एकूण 2 साधनं आहेत. एक आहे आंतर्याग आणि एक आहे बहिर्याग. आंतर्याग आणि बहिर्याग शब्दांमध्येच त्याचा अर्थ आहे बरं का. आंतर्याग म्हणजे अंतर साधना आणि बहिर्याग म्हणजे बाह्य साधना. जे आपण नामस्मरण करताना हातामध्ये गाठी घेतो की नाही, ती गाठी फिरते अशी, हे आंतर्याग आहे की बहिर्याग आहे? गाठी दिसते ना, दिसते म्हणजे ती बहिर्याग झाली. परंतु जी नाम साधना करतोय ती कुठे करतोय आपण? मनामध्ये. ते आंतर्याग आहे. म्हणजे मनामध्ये जे चिंतल्या जातं ती अंतर साधना जी आहे त्याला आंतर्याग असं म्हटलं जातं. आणि बहिर्याग म्हणजे बाह्य साधना. आपण एक तर नुसतं बहिर्याग करतो किंवा नुसतं आंतर्याग करतो. कधी कधी आपण ध्यानस्थ बसलो, अजिबात हालत नाही, आपण शांतपणे आपलं स्मरण चालू, हातात गाठी नाही, काही नाही, हा आंतर्याग आहे नुसता, बहिर्याग नाही आहे काहीच. किंवा आपण जे काही ध्यानस्थ बैठक केलेली तो बहिर्याग झाला एक प्रकारे. कधी कधी आपण फक्त बहिर्याग करतो, म्हणजे एखादं मनापासून नाही चालू, कोणीतरी म्हटलं घ्या हातामध्ये गाठी म्हणून घेतली आणि
फक्त माळ फिरते, नुसता बहिर्याग झाला, आंतर्याग त्याच्यामध्ये काहीच नाही. आणि काही गोष्टी अशा आहेत ज्या आंतर्याग युक्त बहिर्याग तिथे असतोच असतो. म्हणजे आवड ही आंतर्याग आहे आणि सेवा हे बहिर्याग आहे. म्हणजे आंतर्याग युक्त बहिर्याग त्या ठिकाणी सुरू असतो. प्रत्येक साधन म्हणजे जे आहे परमेश्वराच्या प्राप्तीसाठी पण 2 साधनं, देवतेच्या प्राप्तीसाठी पण 2 साधनं, आंतर्याग आणि बहिर्याग. देवतेचा जो आंतर्याग आहे म्हणजे विद्या ज्या देवतेच्या होतात त्याला आंतर्याग म्हणतात. आणि देवतेचं जे काही चौयुगामध्ये जे काही साधनं सांगितलेली आहेत ते करायची, बाह्य क्रिया करायची आहे, त्याला बहिर्याग असं म्हटलं जातं. परमेश्वराच्या प्राप्तीला पण 2 साधनं, एक आंतर्याग आणि बहिर्याग. आंतर्याग म्हणजे भक्ती साधना जी आहे ते आंतर्याग, आणि बहिर्याग म्हणजे ज्ञान साधना, म्हणजे त्यांना बाह्य देखील क्रिया करावी लागते. आता दोन्हीकडे प्राधान्य कसलं आहे? आंतर्यागाच्या ठिकाणी आंतर्यागाचं प्राधान्य आहे, पण बहिर्यागही महत्वाचा आहे तिथे. ज्ञानियाच्या ठिकाणी बहिर्याग आहेच महत्वाचा, पण तिथे आंतर्यागही तेवढाच महत्वाचा आहे. कारण ज्ञान हे अंतर दिल्या जातं, जीव स्वरूपी दिल्या जात असतं. आणि अंतर वेद बोध वगैरे हे सगळं अंतर आहे. आणि बहिर्यागही महत्वाचं आहे ज्ञानियाला. त्यांनी नुसतं आंतर्याग ठेवला आणि बहिर्याग ठेवलाच नाही तर नाही चालणार. त्यांच्यासाठी बहिर्यागही तेवढाच महत्वाचा आहे. आणि भक्ताच्या ठिकाणी आंतर्याग महत्वाचा आहे. प्रेम साधनाचा संचार केला हा आंतर्याग त्यांच्यासाठी महत्वाचा आहे, परंतु त्यांच्याकडे बहिर्याग नाही असा अर्थ नाही. त्यांच्याकडे बहिर्याग देखील आहे. जसं 22 आहेत, आंतर साधना त्यांना दिलेली आहे आणि बाह्य साधना देखील, म्हणजे त्यांच्याकडे परमेश्वराचं सेवा दास्य रोजचं सकाळी उठल्यापासून तर रात्री झोपेपर्यंत 22 बाह्य सेवा दास्य देखील करत होत्या. हे दोन्ही साधनं आपल्याला त्या ठिकाणी बघायला मिळतात आणि दोन्हीकडे दोन्ही गोष्टींचं प्राधान्य आहे. तर अशा पद्धतीने आपण या ठिकाणी आंतर्याग बहिर्याग ह्या 2 साधनाच्या संदर्भामध्ये बघितलेलं आहे. ते पुढे घेऊन जा, तुम्ही लोक इथे बसा. असं आता आपण आजच्या या सत्रामध्ये युग धर्म हे प्रकरण बघणार आहोत. युग धर्म म्हणजे यामध्ये युगाच्या संदर्भामध्ये माहिती दिलेली आहे. युग हे जसं आता काय चालू आहे, आता कलियुग सुरू आहे, तर या कलियुगामध्ये आपल्याला हे लक्षात येतं की आपल्याला युगांची नावं पण माहिती आहे. जसं युग आहे, कलियुग आहे, त्याच्यानंतर मग वरचं द्वापर युग आहे, त्याच्यावरती त्रेतयुग आहे आणि त्याच्यावर कुठलं युग आहे? कृतयुग आहे. पहिलं युग कृतयुग, त्याच्यानंतर त्रेतयुग, त्याच्यानंतर द्वापर युग, त्याच्यानंतर कलियुग असं त्या ठिकाणी सांगितलेलं आहे. तर आमच्या स्वामींनी काय केलेलं आहे की युगाची एक माहिती दिलेली आहे आणि ही युगाची माहिती सांगत असताना प्रत्येक युगाची व्यवस्था, त्या युगाचं नाव, त्या युगाचा कालावधी आणि सोबतच त्या युगामध्ये जे काही धर्म आहे किंवा अधर्म आहे त्या संदर्भामध्ये पण माहिती जी आहे ती सांगितलेली आहे. आता याला युग धर्म का म्हणायचं बरं? जसं अन्य व्यावृत्तीला काय नाम आहे? अन्य व्यावृत्ती हे नाव का आलं? अन्य ज्या देवता त्यांची व्यावृत्ती त्या ठिकाणी केलेली आहे म्हणून अन्य व्यावृत्ती. त्याच्यानंतर पूर्वी प्रकरणाचं पण बघितलं, सकळ शास्त्रांचं बीज त्याच्यामध्ये आहे म्हणून ते पूर्वी, किंवा सकळ शास्त्र निरूपताना आधी पूर्वीचं निरूपण केलं म्हणून पूर्वी. त्याचे वेगवेगळे अर्थ बघितले. पंचकृष्ण, पंचनाम, अन्य व्यावृत्ती आणि युग धर्म. तर याला युग धर्म हे नाव का दिलं बरं केशराज दासांनी किंवा स्वामींनी? जे निरूपण करत असताना ते पूर्ण जे काही युगाची माहिती सांगितलेली आहे, तर ती माहिती सांगत असताना हे त्याच्यामध्ये नमूद झालं की जव ते युग तव हाची धर्म. जेव्हा जे युग असेल तेव्हा तोच धर्म असणार. म्हणजे जर का कृतयुग असेल तर तिथे आत्मोपासीच धर्म असणार. जर का अचानक आता समजा कलियुग सुरू आहे आणि कलियुग सुरू असताना द्वापर लागलं, असं होत नाही बरं का. आधी द्वापर मग कलियुग आहे.
मी फक्त उदाहरण सांगतो, जव ते युग तव हाची धर्म. जर का कलियुग सुरू असं द्वापर लागलं तर लगेच तिथे याग धर्मच राहणार, तिथे दुसरा कुठला धर्म नाही राहणार. किंवा त्रेतयुग सुरू झालं तर तिथे भक्तीच धर्म राहणार. कृतयुग लागलं तर आत्मोपासीच धर्म राहणार. म्हणजे जव ते युग तव हाची धर्म, म्हणून त्या ठिकाणी ते युग धर्म असं त्याला म्हटलेलं आहे. किंवा आमच्या स्वामींनीच निरूपण करताना युगाचे धर्म सांगितलेले आहेत, म्हणून युग धर्म हे नाम त्या प्रकरणाला दिल्या गेलेलं आहे. या संदर्भामध्ये पैठण येथली लीळा आपण बघणार आहोत. उत्तरार्ध 669 क्रमांकाची. एकाईसा स्नान निखेदू. एकाईसांना म्हणजे एकाईसा या शांताबाईसांच्या मुलगी आहेत आणि त्यांना स्वामींनी किंवा त्यांच्या त्या क्रियेवरून, बाह्य क्रियेवरून स्वामींनी युग धर्म हे प्रकरण निरूपण केलेलं आहे. तर आपण कुठे होतो की कवणे करणे मुंची जेना. तर कवन या पदामध्ये देवता आल्या. त्या देवता कशात बघितल्या आपण, कुठल्या प्रकरणामध्ये, कशात बघितल्या, पूर्वी का पंचकृष्णामध्ये कशात बघितल्या देवता? देवतेंची माहिती बघितली ना आपण, अन्य व्यावृत्तीमध्ये देवतेंची माहिती बघितली. कवणे करणे मुंची जेना म्हणजे देवतेंच्या साधने करून आपली दुःखापासून मुक्तता होत नाही. तर त्या देवता म्हणजे कोण, तर त्या अन्य व्यावृत्तीत बघितल्या. आता तिथे आपण बघितलं की कवणे करणे हे देवतेंच्या साधनाने, साधन आचरल्याने आपली दुःखापासून मुक्तता होत नाही. तर आपल्याला साधन माहिती आहेत का देवतेचे? नाही माहिती. परंतु आता आपण त्याचं विश्लेषण बघितलं की देवतेंचं साधन आहे. तर कुठलं साधन आहे? आंतरयाग आणि बहिर्याग हे दोन साधनं आहेत. त्यांची नावं काय ना, आंतरयाग म्हणजे विद्यामार्ग, बहिर्याग म्हणजे युग धर्म. तर कवणे करणे मुंची जेना, तर देवतेंच्या साधनाने दुःखापासून मुक्तता होत नाही. तर ती साधने कुठली, म्हणजे ती आपल्याला माहिती पाहिजे की ती साधनं आम्हाला आचरायची नाही आहेत, कारण की त्याच्याने आमची दुःखापासून मुक्तता होणार नाही. तर जे नाही आचरायचं ते पण आपल्याला माहिती असलं पाहिजे. हां, जे घ्यायचंय ते पण माहिती असलं पाहिजे, जे नाही घ्यायचं ते पण माहिती असलं पाहिजे. कुठल्या रस्त्याने जायचं तो रस्ता पण माहिती असला पाहिजे, आणि कुठल्या रस्त्याने जायचं नाही आहे तो पण रस्ता माहिती असला पाहिजे. म्हणजे दोघांची ओळख आणि दोघांची खून, की ते सांगतात की डावा जो बाजूचा रस्ता आहे ना तिथून जायचं नाही बरं का. म्हणजे डावीकडे पण रस्ता आहे, उजवीकडनं पण रस्ता आहे, उजव्या बाजूचा जो रस्ता आहे तो तिथून जायचं, म्हणजे त्याची खून ओळख आपल्याला माहिती पाहिजे. तसं देवतेचेनी आपली दुःखापासून मुक्तता होणार नाही. तर देवता त्या कोण हे आपल्याला माहिती असलं पाहिजे, म्हणून अन्य व्यावृत्ती प्रकरण सांगितलं. आणि त्यांचं जे साधन आहे त्याच्यापासून ते आचरल्याने देखील आपली मुक्तता होणार नाही. मग ते साधनच कुठलं आहे तेही सांगून ठेवा आम्हाला. म्हणजे कोणी जर का आम्हाला ते आचरायला सांगितलं तर आमच्या लक्षात येईल, अरे हे तर देवतेचं साधन आहे, हे आम्हाला आचरायचं नाही. तर ते साधन आहे युग धर्म. आता हे युग धर्म जे काही प्रकरण आहे, ह्याची जी काही वचनं आहेत, हे स्वामींनी एकाईसांना निमित्त करून आपल्याला निरूपण केलेलं आहे. गोसाव्यांशी उदयाचा पूजा सुरू झाल्यानंतर आहे. आता तिथे लीळेच्या आधी काय आहे, एकाईसा स्नान निखेदू. एकाईसांना स्नानाचा निषेध सांगितला. म्हणजे कुठल्या तरी काहीतरी निमित्ताने जी करायची साधना आहे त्या साधनेचा देवाने निषेध केलेला आहे. पण कुठले, जे कर्मकांडातनं आलेलं आहे की वैदिकतेतनं जे आलेलं आहे त्याचा निषेध सांगितलेला आहे. वाचून त्याचा अपमान स्वामी करत नाहीत. जे वैदिक पद्धतीने आचरण करणार आहेत त्यांना वैदिक पद्धतीने ते आचरण करतील, त्यांना त्यांच्या देवतेच्या फळाचा पावन होईल. परंतु आपण आत्यंतिक मोक्षाची जेव्हा गोष्ट करतो त्यावेळेला यातनं आत्यंतिक असा जो मोक्ष आहे, ईश्वर प्राप्ती जी आहे ती त्यातनं आपल्याला प्राप्त होत नाही. आणि म्हणून जसं भगवद्गीतेमध्ये सांगितलेलं आहे, भूतांचं पूजन कराल तर भूतांना पावन व्हाल, पितरांची पूजा कराल तर पितरांना पावन व्हाल, देवतेची पूजा कराल तर देवतेला पावन व्हाल, आणि माझी पूजा कराल तर मला पावन व्हाल, असं भगवद्गीतेमध्ये स्पष्ट सांगितलेलं आहे. म्हणजे देवता प्राप्ती आणि ईश्वर प्राप्ती हे दोन वेगळी साधनं आहेत, हे त्याच्यातनं आपल्याला लक्षात येतं. आणि म्हणून इथे स्नान निखेदू म्हणजे अशा पद्धतीने
इतर साधनाच्या निमित्ताने आम्हाला कुठल्याही प्रकारचे विधी करायचे नाहीत, की अमकं ते आहे म्हणून आम्हाला इकडे काहीतरी उपहार करायचा आहे, तसं नाही. आम्हाला काही जरी असलं तर आम्हाला स्मरणच करायचं आहे. आणि त्याच्यामध्ये जर का काही नपळता असेल तर अधिक प्रमाणामध्ये काय करायचं आहे, स्मरणच करायचं, म्हणजे देवाला आठवायचं आहे. आणि मग एक गोसाव्यांसी उदयाचा पूजावसरू झाल्यानंतर एक गोसाव्यांसी केदारा पश्चिमे निंबू तयातळी आसन असे. उदयाचा म्हणजे सकाळीचा, उदय काळीचा पूजावसर स्वामींचा संपन्न झाला आणि केदाराचं जे मंदिर आहे त्याच्या पश्चिम विभागी निंब आहे, तयातळी आसन असे. निंबाचं झाड आहे आणि त्या झाडातळी आमच्या स्वामींना आसन आहे. जवळी सारंग पंडित असती. सारंग पंडित हे स्वामींच्या जवळ बसलेले आहेत. ते तर पुढा एकाईसे गंगे स्नान करीताती. आणि समोर सगळे स्नान करतायत. समोर नदी आहे आणि पैठणच्या नदीचं म्हणजे तिथे गोदावरी नदी आहे, तिला गंगाई असं म्हणतात. तर त्या नदीमध्ये काही ना काही निमित्ताने काही ना काही पूजन म्हणा, काही ना काही विधी चालू राहतात. तर एकाईसा पण तिथे स्नान करताना स्वामींना दिसलेले आहेत. आणि गोसावी देखताती आणि स्वामी म्हणतात, हंगा पांड्या ये स्नान कांगा करीताती. यांचे काही कोणी मेले, हे एकाईसा स्नान का करत आहेत बरं? म्हणजे बाकीचे करतायत ते ठीक आहे, परंतु एकाईसा पण जे स्वामींच्या सन्निधानी राहणारे आहेत किंवा त्यांच्या आई स्वामींच्या सन्निधानी राहून आज्ञेचं पालन करून ईश्वर प्राप्तीला ते गेलेले आहेत आणि स्वामींच्या सन्निधानी राहून निरूपण वगैरे इत्यादी काही ऐकून देखील एकाईसा काय करतायत, कुठल्या तरी निमित्ताने तिथे स्नान करतायत. स्वामींना हे सगळं माहिती आहे, परंतु तरी सारंग पंडितांना स्वामी विचारतात, हे का बरं स्नान करतात, म्हणजे कशाच्या निमित्ताने करताय, यांचं कोणी मेलं बिलं की काय? नाजी या विधवा स्त्रिया यांचे स्नान करणे लागे. म्हणजे या विधवा स्त्रिया आहेत, जसं विधवा स्त्रियांना व्यवहारात आणि वैदिक याच्यामध्ये काही नियमावली आहे, त्या नियमावलीमध्ये त्यांना राहावं लागतं आणि त्याच्यामध्ये त्यांना कुठल्याही धर्मकार्यामध्ये प्रमुख स्थान नसेल किंवा कुठल्या मंगल कार्यालयामध्ये कार्यामध्ये त्यांचं प्रमुख स्थान नसणार आहे वगैरे वगैरे, अशा पद्धतीची काही नियमावली आहे. प्लस त्यांच्या खाण्यापिण्याच्या बाबतीत सुद्धा त्यांना कठोर शिस्त आहे अशी, की चांगलं खायचं नाही वगैरे वगैरे. आता हे काय झालेलं आहे की मूळ शास्त्रामध्ये असं आहे की नाही आहे माहीत नाही, परंतु व्यवहारामध्ये लोकांनी मात्र धर्माच्या नावाखाली ते त्यांच्यावर लादलेलं आहे एक प्रकारे. आणि म्हणून त्यांना अमकं करायचंय, तमकं करायचंय, तमकं करायचंय. जसं ते सांगितले कृष्ण चांद्रायान, जे चंद्र जसा कमी कमी होत जाईल तस तसं अन्न कमी कमी करायचं, वाढत जाईल तसं वाढत वाढत न्यायचं. जे सगळ्यात कठीण असं ते एक प्रकारचं व्रत आहे. तर ते सुद्धा त्यांना करायचं आहे, की देह सुद्धा चांगलं दिसलं नाही पाहिजे, चेहरा चांगला दिसला नाही पाहिजे, कुठलं अलंकार नको, चांगले वस्त्र नको वगैरे वगैरे. त्याच्यामध्ये हे सांगतात की यांना स्नान करणे लागे, म्हणजे वैदिक ह्याच्यानुसार शास्त्रानुसार यांना स्नान करावं लागतं अमक्या अमक्या दिवशी म्हणा वगैरे असं. मग एकाईचं स्नान करून आले. खांद्यावरी धोत्र म्हणजे जे काही वस्त्र आहे ते धुवून पिळून त्याला चांगलं असं ते खांद्यावर त्यांनी घेतलेलं आहे, धुतलेलं वस्त्र. आणि स्वामींना येऊन त्यांनी दंडोत घातले, श्रीचरणा लागले. स्वामी म्हणतात, बाई तुम्ही स्नान का करा, काही तुमचे कोणी मेले? स्वामींनी त्यांनाही तोच प्रश्न विचारला की तुम्ही स्नान का करत आहात बरं, की तुमचे कोणी काही मेले वगैरे काय झालं का? ना जी आम्ही विधवा स्त्री आम्हा स्नान करणे लागे. त्यांनी तेच उत्तर दिलं. आता त्यांना का करणे लागे याचं उत्तर नाही माहिती, फक्त करणे लागे एवढंच फक्त माहिती आहे. बाई तुमचा काही मृत्यपती, तुमचा तो नित्यपती की. स्वामींनी त्यांना काय सांगितलं की बाई म्हणजे तुमचा काही नित्यपती आहे का मृत्यपती आहे? म्हणजे एरवी तर पती व्यवहारामध्ये एकच असतो, हा बरोबर आहे, परंतु स्वामींनी मात्र दोन पती सांगितलेले आहेत, एक नित्यपती आणि एक
मृत्यपती. आपल्याला फक्त पतीच माहिती आहे, पण तो पती मृत्यपती आहे हे आपल्याला माहितीच नाही. आणि नित्यपती पण आपला आहे हे पण आपल्याला माहिती नाही. का नाही माहिती? कारण की अज्ञानामुळे माहिती नाही. माहिती कधी झालं आपल्याला? जेव्हा आपण ही लीळा वाचली किंवा हे वचन वाचलं, हे निरूपण ऐकलं, तेव्हा आपल्या लक्षात आलं की आपला जो पती आहे तो मृत्यपती आहे आणि आपला जो पती आहे तो कोण आहे? नित्यपती आहे. बघा, दोन्ही वाक्य सारखेच आहेत, पण दोन्ही वाक्य एकदम महत्वाचे वाक्य आहेत. कारण की एरवी मृत्यपती जो आहे त्याच्यासोबत लग्न झालं तर काय होतं? चार चौघांमध्ये सुवासिनी म्हणून, सौभाग्यवती म्हणून वावरता येतं बरं का. आणि तो पती जर का मेला तर लगेच सगळ्या सुविधा बंद, विधवा वैधव्य प्राप्त होतं. आणि मग त्यानंतर त्या ठिकाणी कुठल्याही महत्त्वपूर्ण कार्यामध्ये असा सहभाग नाही घेत वगैरे वगैरे. म्हणजे अशा पद्धतीने ह्या पतीच्या निमित्ताने हे कार्य. आता परमेश्वर हे कसे आहेत? मृत्यपती नाहीत, परमेश्वर हे नित्यपती आहेत. आता पती या शब्दाचा अर्थ काय? पती म्हणजे नवरा वगैरे असं नाही. पती या शब्दाचाच अर्थ मालक असा होतो. म्हणजे मालक म्हणजे आपलं पालन पोषण करणारा, आपलं रक्षण करणारा किंवा पूर्णपणे काळजी घेणारा जो व्यक्ती आहे त्याला पती असं म्हटलं जातं. तर खऱ्या अर्थाने आपली काळजी कोण घेतं बरं? म्हणजे कधी कधी लग्न झालेला जो काही पती आहे तो तेवढी काळजी घेत नाही, तेवढे नित्यपती परमेश्वर जे आहेत ते आपली काळजी करत असतात. आपल्या पतीची पण काळजी, मृत्यपतीची पण काळजी कोण करत असतं? नित्यपती करत असतात, परमेश्वरच करत असतात. म्हणजे ते खऱ्या अर्थाने नित्यपती जे परमेश्वर आहेत ते फक्त आपलेच नाही. आमचा कालही विषय झाला ठाण्याच्या सत्संगमध्ये की परमेश्वर फक्त महानुभाव पंथीयाचेच किंवा अधिकरणाचेच किंवा स्मरणनिष्ठाचे नित्यनिमित्तविधी आचरणाऱ्याचेच पती नाहीत. परमेश्वर प्रत्येकाचे नित्यपती आहेत, म्हणजे मालक आहेत. म्हणजे ही मुंगी आहे ना, मुंगी, या मुंगीचे पण नित्यपती कोण आहेत? परमेश्वर आहेत. म्हणून स्वामींनी तिची पण काळजी केलेली एका दृष्टीने की मुंगीचं वैरत्व चिंतू नका, तुमची मुंगी रान न व्हावी. म्हणजे त्याच्यामध्ये दोघांची काळजी आहे. तुमची पण काळजी की तुम्ही तिला मारू नका, तुम्हाला दोष नाही लागला पाहिजे, आणि तिचा सुद्धा मृत्यू झाला नाही पाहिजे. म्हणजे तिची पण काळजी आहे. एतीची सेवा ते भूता अविरोधे करावे किंगा. म्हणजे देवाची सेवाही करायची आहे आणि चतुर्विध जे काही पद्धतीने ज्यांची निर्मिती झाली अशा जीवांचं दुःखही त्यांना द्यायचं नाही. चतुर्विधा भूतग्रामा अभय द्यावे की. त्यांची पण काळजी का आहे? आणि त्यांचे पण नित्यपती परमेश्वरच आहेत. फक्त त्याचं कार्य आज नाही वर्तणार, एका विशिष्ट वेळाने वर्तणार आहे. जसं वडिलांची जी काही हे असते, संपत्ती असते, ती मुलाच्या नावे ते कधी करतात? ते लहान असतानाच करतात का? नाही, त्याची एक वेळ असते, बरोबर त्या वेळेला त्याच्याकडे त्याच्या सपूर्द ती संपत्ती केल्या जाईल. की घरातली अशा काही महत्वपूर्ण वस्तू असतात की तो मुलगा किती लाडका असला तरी त्याच्या हातात तेव्हा ते देता येत नाही. तो एक विशिष्ट वयाचं झालं की त्याला ती जबाबदारी त्याच्याकडे ती सोपवल्या जाते. तसं जेव्हा केव्हा त्या मुंगीचा किंवा श्रीप्रभूंनी त्या आळीला हे केलेलं आहे, कृमी ते ब्रह्मा की, ती जी आळीतला जो जीव आहे त्याचा पण कधीतरी योग येईल. आज त्याला देवता जरी फळामध्ये पाठवलेला आहे, आणि एक योग त्याचा असा येईल, ईश्वर ज्ञानाचं दातृत्व त्याला केल्या जाईल. आणि सकळ जे जीव आहेत, सकळ म्हणजे आता एका शब्दात सांगितलं तर तमामध्ये जेवढे कोणी जीव होते आणि आता अनंत ब्रह्मांडात जेवढे कोणी जीव इकडे तिकडे आहेत, स्वर्गात नरकात मोक्षात कुठे पण असतील, जडत्वामध्ये असतील, एखादे व्यसन करणारे असतील, त्यांचे सगळ्यांचे नित्यपती परमेश्वरच आहे. फक्त त्यांना ती वेळ आल्यानंतर त्यांना बरोबर ते दातृत्व परमेश्वर करणार आहेत. आणि म्हणून जसं भट्टोबास होते, एक पूर्व काळामध्ये एक वेगळे होते भट्टोबास, परंतु नंतरच्या काळामध्ये म्हणजे तेव्हाच देवानी म्हटलं असं, नको बाबा असे लोक नको आपल्याकडे. तसं नाही, त्यांचेही पती परमेश्वर नित्यपती असल्यामुळे त्यांचाही योग इकडे आला, वेद झाला,
वेधोनी बोध झाला आणि बोधोनी नंतर परमार्गाची धुरा सोपवून आमचे स्वामी उत्तर दिशेला गेलेले, एवढी मोठी संपत्ती देऊन त्यांना गेलेले आहेत. म्हणजे एक वेळ होती की भटोबासांना संपत्ती पाहिजे होती आणि एक वेळ अशी आली, ईश्वर संपत्ती भेटल्यानंतर दुसऱ्या कुठल्या संपत्तीचा मोह त्यांना राहिला नाही. म्हणजे हा एवढा मोठा बदल त्यांच्यामध्ये झालेला आहे, कारण की त्यांना नित्यपती जे आहेत ते त्यांना भेटले. नित्य काळजी करणारे, नित्यपती या शब्दाचा अर्थ नित्य म्हणजे ईश्वरीचे ते सगळंही नित्य, म्हणजे त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचं खंड नाही, अखंडता आहे त्याच्यामध्ये. मध्ये असं थांबलं असं नाही. जसं आता लाईट चालू आहे, मध्येच एका मिनिटासाठीच गेली, काय झालं? खंड झाला त्याच्यामध्ये. ईश्वराच्या ह्याच्यामध्ये अशा प्रकारचा खंड नाही की इकडे आनंद प्राप्तीला जीव आहेत आणि मध्येच एका मिनिटासाठी आनंद घेणं एकदम खंडित झालं असं होणार नाही, एका सेकंदासाठी पण ते होणार नाही. आणि म्हणून ते नित्य काळजी घेणारे परमेश्वर भटोबासांना प्राप्त झाले. आणि मग स्वामींनी तो भागही त्याच्यामध्ये सांगितला. कालच्या सत्रामध्ये आमची जी लीळा झाली त्याच्यामध्ये होतं की साधाई साला स्वामींनी काय केलेलं आहे की खीर दिली खायला, आणि खीर कशी आहे, घट्ट आहे चांगली, आणि त्याच्यामध्ये ते खोवा केला, म्हणजे थोडं आळं केलं, त्याच्यामध्ये तूप ओतलं, आणि ते स्वामी सांगतात की तुम्ही काय करायचं, एक घास असा घ्यायचा, तो खाताना आमच्याकडे बघायचा, घासही खायचा आणि देवाकडे पण बघायचं, दोन्ही गोष्टी करायच्या आहेत. आता साधाईचा ते करायला गेले, काही एक दोन घास जमायचे आणि एक दोन घासामध्ये ते दुचिते होती, म्हणजे त्यांचं घास घेतला तर देवाकडे बघणं राहून जायचं, देवाकडे बघत राहिलं तर घास घेणं राहायचं, असं चुकामुक व्हायला लागली. स्वामी तर तसं नाही चालणार, पण दोन्ही सोबतच झालं पाहिजे, मग हे तुम्हा कैचे. म्हणजे हा जो योग आहे हा परत येणार नाही. परत असा आपल्याला आहे का योग तसा? आपण घास तर घेऊन राहिलो पण देव दिसतात का आपल्याला? नाही. म्हणजे तो योग येणार नाही आहे. हे म्हणजे स्वामींनी जे सांगितलेलं आहे की भोजन प्रसंगी सुद्धा देव आठवला गेला पाहिजे, शयनासनी भोजनी. आता इथे नुसतं आठवायचं नाही, इथे तर सरळ दिसणार आहेत स्वामी. तो योग फक्त आपल्याला साधता आला पाहिजे. लक्षात घ्या बरं का, आपल्याला साधता नाही येणार. आपल्याला चांगलं जेवण पण आहे आवडीचं, ते जेवायचं पण त्याच वेळेला देव पण आठवला पाहिजे, आणि त्यावेळेला पदार्थाची चव पण आली पाहिजे आणि देवाचं सुद्धा लीळा आठवता आल्या. दोन्ही तिन्ही गोष्टी सगळ्या जमल्या पाहिजेत. ते अवघड आहे. आणि नंतर स्वामींनी काय केलं, त्यांना तांबूळ दिला, साधाईसांना गळ्यातली माळ दिली, टिळा लावून दिला त्यांना, आणि त्यांना सांगितलं जा आता बाजारामध्ये उभया हाटवटी बीजे करा, गर्दीच्या ठिकाणी जा, आणि कोणी जर काही माळ मागितली तर देऊ नका. आणि ते गेले आणि रस्त्यामध्ये दादोस भेटले. दादोसांच्या त्या मुक्कामाच्या ठिकाणी दादोसांच्या बिढारी त्या गेल्या आणि दादोस त्यांना विचारतात, हे माळ कोणी दिली, हे तांबूळ कोणी दिलं, हे टिळा कोणी लावला? ते म्हणतात, मला स्वामींनी हा टिळा लावला, स्वामींनी तांबूळ दिलं, स्वामींनी माळ घातली. आणि ते म्हणतात, बघा हे असे आमचे स्वामी, रांडा बाईलासी माळ देती, म्हणजे विधवा स्त्रियांना मान देतात. मुळामध्ये म्हणजे त्या काळामध्ये स्त्रीलाच मुळामध्ये मान नाही आहे, त्याच्यामध्ये विधवा स्त्रीला अजिबातच नाही. आणि त्याच्यामध्ये आमच्या स्वामींनी हे जे माळ तांबूळ द्यावं ते कुणाला द्यावं? ते माझ्यासारख्या व्यक्तीला द्यावं, पुरुष व्यक्तीला द्यावं, ज्ञानी व्यक्तीला द्यावं, असा भाव दादोसांचा आहे. आणि हा जो काही सन्मान तिचा केला तो तिचा केला नव्हता पाहिजे, असे आमचे स्वामी कुणाचाही सन्मान करतात असं ते म्हणतात. आणि मग ते विचारतात की ही माळ मला दे बरं. म्हणजे स्वामींना माहिती होतं कोण ना कोण हे बघितलं की माळ मागणार आहेत. तर मग ते म्हणतात की नाही, मी तुला का देऊ बरं, हेच देवाने मला दिलेलं आहे, असं म्हणून ते निघून येतात. आता दादोस पण स्वामींच्या भेटीला येतात, साधाईसा पण येतात. दादोसांच्या लक्षात येतात ही साधाईसा लगेच आता देवाला सांगून टाकणार बरं का, मी मगाशी काय बोललो, त्याच्यापेक्षा आपणच सांगून मोकळं व्हायचं. मग त्यांनी निम्मा संवाद सांगितलं की देवा, मी साधाईसाला असं असं विचारलं आणि मी तिला म्हटलं ही माळ मला दे, ते म्हटलं नाही मी देणार नाही, मला देवानी माळ दिली. एवढंच सांगून ते गप्प बसले.
पण साधाईचा मात्र गप्प बसल्यानंतर लगेच उठल्या आणि ते म्हणतात की देवा हा असा असं पण बोलला बरं का, ऐसे आमचे गोसावीचे रांडाबाईला सी माळ देती असं पण बोलला. तेव्हा स्वामी जे आहेत ते दादोसांवर काय होतात, त्यांना शिक्षा पण करतात आणि त्यांना म्हणतात जयाची माळ दिली तो रांड नव्हे. ज्याला आम्ही माळ दिली तो विधवा नाही, त्याचं सौभाग्य आहे, तो सौभाग्यवंत आहे. कोण? स्त्री असेल नाही तर पुरुष असेल. एखाद्या पुरुषाला जरी ती माळ दिली तरी तो असा बेवारस नाही. ज्याला देवाने माळ दिली म्हणजे त्याचं भाग्य उजळलेलं आहे. याचा अर्थ काय झाला? जयासी माळ नाही दिली, जयासी दिली तो रान नव्हे, परंतु जयासी नाही दिली तो मात्र म्हणजे तुम्हाला आम्ही ती दिलेली नाहीये, म्हणजे तुम्ही तसे आहात. तुम्ही जे साधाईसांना म्हणताय, जो शब्द वापरताय तो शब्द तुम्हाला लागू होतो, कारण तुम्हाला आम्ही ती माळ दिलेली नाही. आणि देवाने देऊ केली तर दादोसांनी सारंग पंडितांनी ती घेतलेली नाहीये माळ. त्याच्यामुळे त्या ठिकाणी हे लक्षात घ्यायचं की स्वामींचं म्हणणं काय आहे, की स्वामी म्हणतात की आम्ही तुमचे बाई तुमचा तो नित्यपती, की तुम्ही असं काही मृत्यपतीच्या प्रित्यर्थ स्नान वगैरे करण्याची काहीही आवश्यकता नाही. याचा अर्थ काय झाला की महानुभाव पंथीय जे साधक आहेत त्यांनी तिकडचं इकडे आणायचं नाही. तिकडे काय करत असतील ते करू द्या, तुम्ही मात्र तुमच्या पद्धतीने काय केलं पाहिजे, विधी, इथला जो विधी आहे ईश्वरदायक जो विधी आहे तो ईश्वरदायक विधी तुम्ही केला पाहिजे. हे यातनं आमच्या स्वामींनी आम्हाला विहित केलेलं आहे. तिकडचे विधी वेगळे आणि इकडचे विधी हे वेगळे आहेत. आणि पुढे स्वामी त्यांना काय सांगतात, युग धर्म जो आहे तो युग धर्म निचादिक्रमे युग धर्म निरोपिला. निचादिक्रमे म्हणजे पहिले जे काही तुम्ही जर का युग धर्म प्रकरण जर का बघितलं तर ते उच्चादिक्रम आहे, म्हणजे पहिलं युग पहिले सांगितलेलं आहे, मग दुसरं, मग तिसरं, मग चौथं. आणि इथे मात्र निचादिक्रम आहे, म्हणजे पहिले कलियुग सांगितलं, मग द्वापर, मग असं. का बरं? कारण की आत्ता स्वामी कुठे आहेत? कलियुगात आहे. जसं तुम्ही एखाद्याला पत्ता सांगाल, स्टेशनला कसं जायचं, तर तुम्ही कुठून सांगाल पत्ता? स्टेशनकडनं इकडे की इकडून स्टेशनला? कसं सांगाल? इकडून सांगाल. बघा आपण इथून आहे ना, तुम्ही आपण पहिला शब्द काय वापरतो, इथून तुम्ही काय करा, इथून सरळ जा आणि मग डावीकडे वळा, मग उजवीकडे वळा. म्हणजे इथून सांगत असतो, जिथे आपण असतो तिथून सांगत असतो. म्हणून तिथे सांगितले आधुनिक प्राप्ती फळ. आधुनिक म्हणजे अलीकडचं. कर्मवीच्या देवतेच्या संदर्भात काय सांगितलंय आम्ही? आधुनिक म्हणजे आत्ताच किंवा अलीकडचं, म्हणजे जिथे आपण आहोत ते ठिकाण. आपण कर्मभूमीच्या कार्यक्षेत्रामध्ये आहोत. तर अशा पद्धतीने निचादिक्रमे युग धर्म प्रकरण निरूपण केलं. आता आपण हे जे काही युग धर्म प्रकरण आहे ते आपण उच्चादिक्रमे बघूया, म्हणजे आपल्याला अभ्यासासाठी म्हणून ते अधिक सोयीस्कर पडेल. की आता लक्षात घ्यायचं की एकूण युग किती आहेत? 4 युग आहेत. कृतयुग, त्रेतयुग, द्वापरयुग आणि कलियुग. युगांची नावं पाठ करून घ्यायची, ज्यांची पाठ नाही त्यांची. कृत, त्रेत, द्वापर आणि कली. कुठलं? कृत, त्रेत, द्वापर आणि कली असं बोलत राहायचं. हे असे काही शब्द तुम्ही बोलत राहिले क्रम, कृत, त्रेत, द्वापर, कली, कृत, त्रेत, द्वापर, कली, म्हणजे तोंडात एकदा बसलं तर कृतयुग, त्रेतयुग, म्हणजे कोणी विचारल्यानंतर तुम्ही पूर्ण त्याचं नाव घ्यायचं. कृतयुग, त्रेतयुग, द्वापरयुग, कलियुग. आणि आता युग धर्म प्रकरणामध्ये 4 युगांचं विश्लेषण सांगितलेलं आहे. पहिले जे काही वचन आहेत, एकूण एका युगाला देवाने 5 वचनं उच्चारलेली आहेत. म्हणजे 4 युगांसाठी किती वचनं असतील? किती? एका युगासाठी 5 वचनं. तर 4 युगांसाठी किती वचनं? गणिताचा क्लास 20. 20 की 22? किती? 20 वचनं लक्षात घ्यायचं. याच्यामध्ये 32 लक्ष कृतियुग, कृतियुगी आत्मोपास्ती धर्म, म्हणजे कृतियुगाचं जर का वचन सुरू झालं तर त्याच्यामध्ये संपूर्ण कृतियुगाच्या संदर्भातली माहिती आहे की 32 लक्ष कृतयुग
32 लक्ष कृतयुग म्हणजे 32 लक्ष ही युगाची कालमर्यादा. एकूण युग किती कालावधीचं आहे? 32 लाख वर्षाचं. कुठलं युग आहे ना? कृतयुग आहे. आता लगेच आपण पुढच्या युगांची वचनं पण इथेच घ्यायची. 32 लक्ष कृतयुग. कृतयुगाच्या पुढचं युग कुठलं आहे? त्रेतयुग आहे. ते किती आहे? याच्या निम्म आहे. 32 लाखाच्या निम्म किती? 16 लक्ष, 16 लाख. त्याच्या पुढे किती लाख येईल? 8 लाख. कुठलं युग येईल? पण द्वापर युग येणार. त्याच्या पुढे कुठलं युग येईल? किती कालावधीचं? 4 लक्ष. म्हणजे 4 लाख, त्याच्या जास्त 8 लाख, त्याच्या जास्त 16 लाख, त्याच्या जास्त 32 लाख. हे तुमच्या लक्षात आलं का की 32 लाख वर्षाचं कुठलं युग आहे? कृतयुग आहे. आणि त्याच्या पुढचं युग किती वर्षाचं आहे? 16 लाख वर्षाचं. कुठलं युग? त्याच्या पुढचं किती? 8 लाख. त्याच्या पुढचं कलियुग किती? 4 लक्ष. म्हणजे हे एक लक्षात आलं पाहिजे. 32 लक्ष कृतयुग. आता पुढच्या 2 वचनांमध्ये तेथीचा धर्म आणि अधर्म सांगितला. कृतयुगी आत्मोपास्ती हा धर्म. कृतयुगामध्ये आत्मोपासना, आत्मा म्हणजे संलग्न, त्याची उपासना करणं हा तिथला धर्म आहे. आणि भक्ती अधर्म. आता आपल्याला जे बहिर्याग धर्म सांगितले ते पण पाठांतर करायचे. आत्मोपास्ती, भक्ती, याग आणि तीर्थक्षेत्र व्रतदान. पहिला कुठला आहे? आत्मोपास्ती. दुसरा भक्ती, तिसरा याग आणि चौथा तीर्थक्षेत्र व्रतदान. हे तुम्हाला जेव्हा ते युग धर्म प्रकरण पाठांतर कराल त्यावेळेला तुम्हाला हे लक्षात येऊन जाईल. आता थोडा गोंधळ होईल ऐकताना. पहिल्या वेळी ऐकताना गोंधळ होऊ शकतो, परंतु ते पाठांतर करताना एका युगाची 5 वचनं पहिले पाठ करा, मग दुसऱ्या युगाची 5 वचनं, तिसऱ्या, चौथ्या, असं क्रमाने ते पाठ करा. आणि पाठ करताना गोंधळ होऊ द्यायचा नाही. पहिले वचनं कृतयुगाच्या संदर्भातले आहेत. कृतयुगी आत्मोपासना धर्म, भक्ती अधर्म, धर्मातव चैतन्य प्राप्ती फळ, अधर्मातव खालील युगी जन्म. आज मी सेवेकरी जो ग्रुप आहे त्याच्यामध्ये आमचे पुण्याचे चौधरी सर आहेत, त्यांनी बनवलेले एक चार्ट रकाना आहे. युग आहेत त्या, आणि युगाच्या पुढे युगाचा कालावधी, त्यामध्ये मनुष्याचं आयुष्य किती आहे, तिथला धर्म कुठला, अधर्म कुठला, धर्माचे साध्य, अधर्माचे साध्य, असा एक रकाना तुम्हाला पाठवलेला आहे. बाकीच्या ग्रुपला पण मी तो पाठवेन. तर अशा पद्धतीने 32 लक्ष हे कृतयुग आहे. आणि कृतयुगी आत्मोपासना म्हणजे संलग्नाची उपासना करणे हा तेथीचा धर्म आहे. भक्ती हा त्रेतीचा धर्म आहे. तो त्रेतीचा जो धर्म आहे तो कृतयुगामध्ये अधर्म आहे बरं का. तो इथे आचरण करून चालणार नाही. आणि धर्मातव चैतन्य प्राप्ती फळ म्हणजे जर का कृतयुगीचा आत्मोपासी धर्माचं आचरण केलं तर काय होईल ना? चैतन्य देवतेची प्राप्ती होते. आणि अधर्मातव काय होतं ना? खालील युगी जन्म. म्हणजे ज्या युगाचा धर्म आचरलेला त्या युगाचा अधर्म तो आहे. तर तो कृतयुगामध्ये भक्ती, याग आणि तीर्थक्षेत्र व्रतदान हे तिन्ही अधर्म आहेत. कुठले? कृतयुगाचे. तर ते जर का आचरले तर त्या युगामध्ये, जर का याग आचरले तर द्वापर युगामध्ये जन्म होईल, मनुष्यदेव होईल. मनुष्यदेव होण्यातला हा एक प्रकार आहे. युगीचा धर्म, खालील युगीचा धर्म वरील युगी आचरला तर त्या ज्या युगीचा धर्म आचरला त्या युगामध्ये मनुष्यदेह होत असतं. अशा पद्धतीने इथे अधर्मातव खालील युगी जन्म. पुढचं युग येतं 16 लक्ष त्रेत. 16 लक्ष ती युगाची कालमर्यादा आणि त्रेत ह्या त्या युगाचं नाव. त्रेती भक्ती हा धर्म. बघा, कृतयुगामध्ये भक्ती हा अधर्म होता आणि त्रेतयुगामध्ये काय झालं? भक्ती हा धर्म आहे. आणि द्वापरयुगीचा जो धर्म आहे तो या त्रेतयुगामध्ये अधर्म आहे. कुठला अधर्म आहे? यागू अधर्म. धर्मातव कैलास वैकुंठ प्राप्ती फळ, अधर्मातव खालील युगी जन्म. 8 लक्ष द्वापर. 8 लक्ष युगाची कालमर्यादा. द्वापर ते युगाचं नाव. द्वापरी याग हा धर्म. याग म्हणजे यज्ञ. यज्ञ करणे हा कलियुगीचा धर्म
नाही. खूप लोक कलियुगामध्ये यज्ञ करतात है ना. कधी कधी महानुभाव पंथीय लोकांकडे वास्तुशांती होते, तिथे काही यज्ञ वगैरे पेटवले जाते. यज्ञ नाही पेटवला, यज्ञ नाही पेटवला. तर यज्ञ करणं हा मुळातच याग म्हणजे द्वापर युगीचा धर्म असल्यामुळे त्याचं इथे काही, इथला धर्म वेगळा आहे. आणि द्वापरी याग हा धर्म म्हणजे 100 यज्ञ करणे हा द्वापर युगाचा धर्म आहे. 100 यज्ञ केले विधिवत तर त्या देवतेची, कुठल्या देवतेची, स्वर्ग देवतेची प्राप्ती होते. त्यातला एक जर का यज्ञ शिल्लक राहिला तर त्या देवतेचं पावन होत नाही. आता पंडू राजा यांनी 99 यज्ञ केले आणि एक यज्ञ करण्याआधी ते सरले तर त्यांना देवतेची फळ झालेलं नाही. नंतर कृष्ण महाराजांनी तो यज्ञ करून घेतलाय. आणि त्याच्यामध्ये पण सगळेच यज्ञ सगळ्यांना करायचे नाहीत. काही यज्ञ जे आहेत ते राजा वगैरे ते लोक, जसं अश्वमेध यज्ञ असेल किंवा राजसी यज्ञ असेल वगैरे, हे यज्ञ राजा लोकांनी करायचे यज्ञ आहेत, ते सामान्य मनुष्याने करायचे नाहीत. अशा प्रकारे तिथला तो धर्म आणि तीर्थक्षेत्र व्रतदान हा अधर्म सांगितलेला आहे. धर्मातो स्वर्ग प्राप्ती फळ. धर्मातो म्हणजे द्वापरयुगीचा धर्म आचरण केला तर स्वर्ग देवतेची फळ होते. आणि अधर्मातो खालील युगी जन्म. 4 लक्ष कलियुग म्हणजे आता जे युग सुरू आहे त्या युगाची कालमर्यादा 4 लक्ष कलियुग. कलियुगी तीर्थक्षेत्र व्रतदान हा धर्म आहे आणि हिंसा अधर्म आहे बरं का. आता बाकीच्या युगांमध्ये पण स्वामींनी काय सांगितलेलं आहे, चहुयुगी हिंसा अधर्म एक वचन देवाने सांगितलेलं आहे. परंतु कलियुगासाठी स्पेशली म्हटलं की कलियुगी हिंसा अधर्म. का बरं? कारण की कलियुगामध्ये इतर युगांपेक्षा जास्त प्रमाणामध्ये हिंसा जी आहे ती रोजच्या रोज होत आहे है ना. तुम्ही मुंबई परिसरामध्ये बघाल, इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये रोजच्या रोज हिंसा सुरू आहेत. म्हणजे किडामुंगींची हिंसा तर चालूच आहे, सूक्ष्म असो किंवा दृश्य किंवा अदृश्य जंतूंची हिंसा सुरूच आहे. परंतु जे मांसाहार करणारे अफाट म्हणजे रोजचं रोज सुरू आहे. एक वेळ होता की मांसाहार करणाऱ्यांचे दिवस होते की अमक्याच दिवशी खायचं, अमक्या दिवशी बाकीचे दिवस नाही खायचं. आता तसं काही राहिलेलं नाही. अफाट प्रमाणात हिंसा होते. बरं, नुसतंच प्राण्यांची हिंसा होत नाही तर मनुष्यांची पण हिंसा ही होतच राहते. अशा पद्धतीने आधीच्या काळापेक्षा आजच्या काळामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये हिंसा इतर युगांपेक्षा या युगामध्ये अधिक प्रमाणामध्ये होणार आहे हे देवाला माहिती आहे. म्हणून कलियुगासाठी नेहमीच्याच काय वचन आहे, हिंसा अधर्म. धर्मात अंतराळ प्राप्ती फळ. तीर्थक्षेत्र व्रतदान जर का आचरण केलं तर अंतराळ देवतेची प्राप्ती होते. अधर्मात म्हणजे हिंसा अधर्म जर का आचरण केलं तर काय होतं, आता खालील युगी जन्म नाही, कारण खाली युगच नाही, चौकडी लागते कलियुग संपल्यानंतर. तर कलियुगीचा अधर्म जर का म्हणजे हिंसा अधर्म आचरण केला तर काय होतं, कुठे जातो जीव, नरकाला जातो सरळ. आता दुसरा रस्ता नाही आहे, नरकाला जाणार. जसं की आपण समजा आतमधल्या रूम मधला कचरा काढला तो बाहेरच्या रूम मध्ये आणा, त्याच्या पुढचा कचरा काढला तो अंगणात गेला आणि अंगणातला कचरा कुठे जाणार, सरळ कचरा कुंडीमध्ये जाणार. मग पुढे काहीच नाही, अंगणाच्या पुढे काहीच नाही आपलं. तशा पद्धतीने कलियुगाच्या पुढे आता युग नाही. मग त्या ठिकाणी कलियुगामध्ये जो जीव आला त्याला सर्वप्रथम तर चौकडी नावाचं नरक आक्षेपलेला आहे. म्हणजे कलियुग संपल्यानंतर चौकडी मध्ये तो जीव जातोच. आणि अधिक कलियुगामध्ये जे काही दोष जोडले त्याच्यामुळे तो नरकाला जातो. अशा पद्धतीने पुढे स्वामींनी सांगितलं की कलियुगाच्याच धर्माच्या याच्या बाबतीमध्ये उत्तम प्रकारे जर का धर्म आचरण केलं तर अंतराळ देवतेची प्राप्ती होते. आणि मध्यम प्रकारे जर का धर्म आचरण केलं म्हणजे उत्तम प्रकारे आचरण जर का केलं तर अंतराळ देवतेची प्राप्ती. आता अन्य व्यावृत्तीची शेवटची 3 वचनं बघायची. पहिलं, दुसरं आणि तिसऱ्या वचनाच्या देवता अंतराळ देवता आहेत. उत्तम प्रकारे धर्म आचरण केलं तर अंतराळ देवतेची प्राप्ती, मध्यम प्रकारे आचरण केलं तर अष्टदेवनी देवतेची प्राप्ती, आणि कनियस प्रकारे धर्म आचरण केलं तर आधुनिक फळ, आधुनिक प्राप्ती फळ. म्हणजे आधुनिक म्हणजे अलीकडची देवता कुठली आहे,
कर्मभूमीची देवता आहे. आपण कर्मभूमीच्या क्षेत्रात उभा आहोत. तर अलीकडची देवता म्हणजे कर्मभूमीची देवता, त्या देवतेची प्राप्ती होऊ शकते. अशा प्रकारे हे युग धर्माची आपण काही वचनं बघितली आणि हे तुम्ही पाठांतर करा, गोंधळ होऊ देऊ नका. असं नका इकडे आता समजलं नाही म्हणून हे खूप कठीण आहे अशातला काही भाग नाही. पाठांतर झालं आणि क्रमाने तुम्ही व्यवस्थित शांततेने बघितलं तर एकदम सोपं प्रकरण आहे. आता याच्यामध्ये स्वामींनी युगाचे आयुष्य तर आपण बघितलं, युगाचं आयुष्य बघितलं. किती आहे युगाचं आयुष्य? 32 लाख, 16 लाख, 8 लाख, 4 लाख. एकूण किती झाले हे गणित करा बरं. 60 लाख वर्ष झाले. हे किती झाले एकूण? 4 युग मिळून 60 लाख वर्षाचा कालावधी आहे. आणि जर का जो कलियुगात जन्माला त्याला चौकडी लागली तर कलियुगाचं आयुष्य, कलियुगात जो जन्माला त्याला चौकडी लागली, आता चौकडी किती वर्षाची आहे? 60 लाख वर्षाची आहे. म्हणजे एकदा चौकडीत गेलेला माणूस जो पुढचं कलियुग संपल्यानंतरच बाहेर पडेल, है ना. जसं निरूपणाला तुम्ही आतमध्ये आलात तर बाहेर कधी पडणार तुम्ही? निरूपण संपल्यानंतरच बाहेर पडणार. तशा पद्धतीने एकदा चौकडीत माणूस गेला तर मग तो पुढची ती चौकडी म्हणजे 60 लाख वर्ष आतमध्येच राहणार तो जीव. आणि चौकडीमध्ये फक्त दुःख, एके दुःख भोगवलं जातं. आपल्याला जर का चौकडीत जायचं नसेल तर आपल्याला निरूपणात यावं लागेल बरं का. कारण की निरूपणातनं आपल्याला काय करावं हे लक्षात येईल. तुम्ही स्वतः अभ्यास केला, ज्ञान घेतलं तर तुम्हाला लक्षात येईल की आपल्याला चौकडीला जायचंच नाही आहे. चौकडीतनं बाहेर पडायचा विषय नाही, चौकडीला जायचंच नाही आपल्याला. तर त्याच्यासाठी काय करावं हे ज्ञानामध्ये स्वामींनी सांगितलेलं आहे. आता आपण युगामध्ये मनुष्याचं आयुष्य किती ते पण देवाने सांगितलेलं आहे. जसं आपल्याला सगळ्यांना माहिती की कलियुगामध्ये मनुष्याचं आयुष्य किती आहे? 100 वर्ष आहे अधिकृत. पण आता किती जगतो माणूस? 100 वर्ष जगतात का कोणी? कोणी जगत नाही. आता अलीकडेच लवकर लवकर मरतात लोक, म्हणजे पूर्ण आयुष्य होत नाही. पण मूळ आयुष्य किती आहे? 100 वर्षच आहे. जरी माणूस 60-70 जगत असला तरी देखील त्याचं आयुष्य किती आहे? 100 वर्षच आहे. तो जरी आता 60 मध्ये मेला म्हणजे किती बाकी आहेत त्याचे? 40 भोगण्यासाठी तो जीव परत येतो. ते 40 पूर्ण आहे. म्हणजे आपल्या कर्माच्या बाबतीमध्ये असं राहून जात नाही. जसं तुम्ही धान्य जर का निवडलं तर काय होतं की आपण सगळं धान्य निवडलेलं सगळं डब्यात भरतो. सगळं धान्य डब्यात भरलं जातं का? एखाद कण इकडे तिकडे पडलेला असतो आहे की नाही. मग तुम्ही ते वेचून वगैरे करता तरी पण कुठे कान्याकोपऱ्यात गेलेलं असतं. तसं कर्माच्या बाबतीत नाही होत बरं का. कर्म पुरेपूर हिशोब असतो. तुम्ही जेवढं कर्म केलं तेवढं ते कर्म देवता, सुख असो नाही तर दुःख असो, देवता तंतोतंत आपल्याला भोगवत असते. आणि म्हणून इथे किती पण एखादा जीव जन्माला आला आणि 2 वर्षांनी मेला, आता त्याचं किती आयुष्य बाकी आहे? 98 वर्ष भोगण्यासाठी तो परत येईल. परत 40मध्ये तो जर का मेला, परत त्याचं जेवढं आयुष्य बाकी असेल तेवढं भोगण्यासाठी तो परत येणार. म्हणजे सगळं 100 वर्षाचा लेप आहे हा तुम्हाला पूर्ण करावाच लागतो. जसं लहान मुलं आहे, तो काय ताटात वाढलेलं अन्न तो 2 घास जेवतो आणि परत खेळायला जातो, परत येतो, परत खातो. म्हणजे त्याचं काय आहे की पूर्ण त्याला ते संपवायचं आहे. येऊन जाऊन संपवेल नाही तर एका बैठकीत तो संपवेल, हा त्याचा प्रश्न. आता आपण बघायचं आहे की कलियुगापासून सुरुवात करू आपण, म्हणजे तुम्हाला समजायला सोपं. कलियुगामध्ये मनुष्याचं आयुष्य किती? 100 वर्ष. त्याच्या 10 पट द्वापर युगामध्ये म्हणजे किती? 1000. जर का 100 वर्षामध्ये अजून 10 पट तुम्ही वाढवलं 100 मध्ये तर किती होतं? 1000. आता द्वापर युगाचं आयुष्य 1000, कलियुगाच्या आयुष्याच्या 10 पट जास्त आहे. द्वापर युगाच्या 10 पट आयुष्य, द्वापर युगाच्या 10 पट आयुष्य त्रेतयुगामध्ये म्हणजे किती? 10,000. 100 वर्ष, 1000 वर्ष, 10,000 वर्ष आणि कृतयुगामध्ये त्याच्या 10 पट म्हणजे किती? 1,00,000 वर्ष. स्वामींनी वचन सांगितलं कृतयुगी लक्षभरी आयुष्य. कुणाचं? मनुष्याचं. त्रेती 10 सहस्र, द्वापरी सहस्र, कलियुगी 100. आता हे युगातल्या मनुष्यांचे आयुष्य सांगितले गेले. आता उलट येऊया आपण.
कृतयुगामध्ये मनुष्याचं आयुष्य किती आहे? 1,00,000 वर्ष. त्याच वेळी तुम्हाला कृतयुगाचं आयुष्य किती आहे? युगाचं 32 लाख वर्ष आणि मनुष्याचं आयुष्य 1,00,000 वर्ष. त्रेतयुगामध्ये युगाचं आयुष्य किती आहे? 16 लक्ष आणि मनुष्याचं आयुष्य किती आहे? 10,000. त्याच्यानंतर द्वापर युगाचं आयुष्य किती आहे? 8 लक्ष आणि मनुष्याचं आयुष्य किती आहे? 1,000 वर्ष. आणि कलियुगाच्या युगाचं आयुष्य किती आहे? 4 लक्ष आणि मनुष्याचं आयुष्य किती आहे? 100 वर्ष. आता हे तुम्हाला कसं पण विचारलं तर तुम्हाला आलं पाहिजे. ह्याचा टेबल तयार करायचा. टेबल म्हणजे तो लाकडीवाला नाही, तो वहीवर जो करतो तयार, आपण तो टेबल तयार करायचा. युगाचं नाव आणि ते मनुष्याचं आयुष्य असं पाठांतर डोळ्यापुढे आलं पाहिजे. आता माझ्या सगळे डोळ्यापुढे आहे बरं का, त्याच्यामुळे मला तुम्ही कुठलं पण विचारलं तर पटकन मला सांगता येईल. म्हणजे त्याच्यामध्ये वेळ जाणार नाही, आपला वेळ नाही गेला पाहिजे. की त्रेतयुगाच्या मनुष्याचं आयुष्य किती, म्हणजे ते विचार करत नाही बसायचं, लगेच सांगता आलं पाहिजे. मामाजींनी आम्हाला हे असं हे सांगितलं. परंतु जरी आम्ही लगेच सांगितलं तरी देखील ते आम्हाला परत विचारतात, कसं बरं, क्रमाने सांग बरं कसं आहे. जर का द्वापर युगाच्या मनुष्याचं आयुष्य 100 वर्ष आहे, बरोबर ना? द्वापर युगाच्या मनुष्याचं आयुष्य, माझ्या बोलण्याकडे लक्ष ठेवा का, बोलता बोलता मी विसरून जातो. द्वापर युगाच्या मनुष्याचं आयुष्य किती आहे? 1,000 वर्ष. आता पटकन सांगितलं, पण कसं? गणित करून दाखवा आता. हा, असं हिशोब करून दाखवता आला पाहिजे. कलियुगाच्या मनुष्याचं आयुष्य किती? त्याच्या 10 पट असं. आता तुम्हाला वरून पण इकडे आधी येता आलं पाहिजे की त्रेतयुगाच्या मनुष्याचं आयुष्य किती आहे? 10,000 वर्ष. कसं पण तुम्हाला गणित करता आलं पाहिजे. द्वापर युगाच्या मनुष्याचं आयुष्य 10,000, त्याच्या 1,000, त्याच्या 10 पट त्रेतयुगा. किंवा कृतयुगाच्या मनुष्याचं आयुष्य 1,00,000, त्याच्या 10 पट कमी हे 10,000. म्हणजे असं सुद्धा आपल्याला आलं पाहिजे. आणि झोपेतनं उठून जरी विचारलं कोणी तरी आपल्याला सांगता आलं पाहिजे की तिसऱ्या स्थानीच्या देवता किती, तिसऱ्या आणि 5व्या स्थानीच्या, 4थ्या स्थानीच्या, 1ल्या स्थानीच्या, 6व्या स्थानीच्या देवतेचं नाव शेषशय्या. आणि 8व्या स्थानीच्या देवता किती? पसले की नाही? 8व्या स्थानीच्या देवता किती? 1. आणि 7व्या स्थानीच्या देवता किती? आपण लक्षात घ्या, 7व्या स्थानीचे 8 देवता आहेत. आपण 8-7 नाही म्हणत, आपण 7-8 म्हणतो नेहमी. इतकं सोपं करून ठेवलंय देवाने की 7व्या स्थानीला 8 देवता, 7-8 असं आहे ते. 8व्या स्थानीचे देवता म्हटलं 7-8-7 नाही करायचं कधी. तर अशा पद्धतीने हे सगळं 4ही युगांचं, युगांची नावं, युगांची कालमर्यादा, युगांचं मध्ये युगाचं आयुष्य, युगामध्ये मनुष्याचं आयुष्य, युगीचा धर्म, युगीचा अधर्म, धर्माचे साध्य, अधर्माचे साध्य, हे सगळं याच्यामध्ये सगळं सांगितलं. आणि एवढं सगळं सांगितल्यानंतर आता लक्षात घ्या, आपण हे काय म्हणून अभ्यासलेलं आहे हे प्रकरण. हा कुणाचा धर्म आहे? देवतेंचा. कुठला धर्म आहे? आंतर्याग की बहिर्याग? बहिर्याग आहे बरं का. युग धर्म म्हणजे हा बहिर्याग आहे. जो युग तोच धर्म आचरावा लागेल. आता जर का आपण कलियुगामध्ये आहोत आणि आपण याग धर्म आचरतोय तर चालणार नाही. तिथे तोच धर्म आचरला गेला. तीर्थक्षेत्र, व्रतदान हा धर्म आचरला गेला पाहिजे. आता हे सगळं सांगितलं आणि हे 27 वचनं झाले. योग धर्माचे एकूण 28 वचनं आहेत. 27 वचनामध्ये सगळं सांगितलं. आता हे फक्त आपण पाठांतर करायचं. हा जो रकाना आहे तो लक्षात घ्यायचा. युग व्यवस्था कशी आहे, काय आहे हे सगळं लक्षात घ्यायचं. पण यातलं आचरायचं मात्र काहीच नाही. यातलं आपल्याला काहीच आचरण करायचं नाही. जर का तुम्हाला कोणी मार्केट दाखवताना सांगितलं हे भाजी मार्केट आहे, हा कपडा मार्केट आहे, इथे मांसाहार मिळतं. आता आपल्याला पहिले 2 मार्केटमधल्या वस्तू घ्यायच्या आहेत, परंतु तिसऱ्या ह्याच्यातलं घ्यायचं का काही? तुमच्या माहितीसाठी तुम्हाला फक्त सांगितलं की हे युग धर्म आहे. आणि ते सगळं विश्लेषण स्वामींनी आपल्याला सांगितलं.
आणि शेवटी स्वामी म्हणतात, या चौयुगीचा धर्मी परमेश्वर नेणीजे. या चौयुगीचा धर्माचं जर का तुम्ही ज्ञान घेतलं, पूर्ण युगाचं, पार वेदातनं जाऊन तिथून घेऊन आले सगळे आणि सगळं अभ्यासलं, म्हणजे तुम्हाला देवाचं ज्ञान झालं का? चारही युगाचं देवतेच्या भैर्याक साधनाचं ज्ञान झालं. परंतु या चौयुगीचा धर्मी परमेश्वर मात्र नेणीजे, याच्यामध्ये देवाची माहिती तुम्हाला कुठेच भेटणार नाही. न पविजे, म्हणजे परमेश्वराचं पावन देखील याच्यामध्ये होणार नाहीये. त्याचं साधन नाहीये, परमेश्वराचं साधन हे नाहीये. परमेश्वराची जाणीव आता कुठे होणार, कशी होणार? परमेश्वरे परमेश्वर जाणीजे. परमेश्वराकडनं जर का ज्ञान पाहिजे किंवा परमेश्वराचं ज्ञान पाहिजे, परमेश्वरे परमेश्वर जाणीजे. जे आपल्याला परमेश्वराच्याच निरूपणाच्याच माध्यमातून परमेश्वराची जाणीव होईल आणि परमेश्वरे परमेश्वर पाविजे. परमेश्वराचं पावन कुठून होईल? कोण करून देईल? फक्त परमेश्वरच करून देऊ शकतं. मी नाही करून देऊ शकत. कुठलाही जीव परमेश्वराचं पावन नाही करून देऊ शकत. परमेश्वराचं ज्ञान देखील कुठलाही जीव तुम्हाला देऊ शकत नाही. पण जीवाच्या माध्यमातून मात्र परमेश्वर आपल्याला कोण देणार आहेत? परमेश्वरच देणार आहेत. माझ्याकडनं काय येणार? फक्त शब्द येणार आहेत. परंतु बोध कुठून येणार आहे? बोध आणि बोध शक्ती. जे तुम्हाला आता तुम्ही ऐकलं त्याचा उमट कोणाकडनं होणार? ईश्वराकडनंच होणार. त्यातल्या त्यात परमेश्वराने जे निरूपण केलेलं आहे त्याचा अधिकार आपण जोडलेला असला पाहिजे. ते ऐकण्याचा, ते समजण्याचा. ऐकण्याचा अधिकार जोडलेला, समजण्याचा अधिकार जोडलेला नसतो. तर तो समजण्याचा अधिकार, तो उमटण्याचा अधिकार, तो सगळा जोडलेला असला पाहिजे. नसेल जोडलेला तर काही हरकत नाही. तो देवाला प्रार्थना करून आपल्याला जोडता येतो. जसं आपल्याला एखादी गोष्ट आपल्याकडे नाही ईश्वर पैकी, जिथे ईश्वराला प्रार्थना करून, विनंती करून, स्मरण करून आपल्याला देवाकडे ते मागता येतं आणि यदा कदाचित तुमची विनंती पोहोचली तर परमेश्वर तुम्हाला ते दातृत्व पण त्याचं करतील निश्चितपणे. परंतु तुम्ही जर का या कर्मकांडांमध्ये देव शोधत बसाल किंवा देवाच्या ठिकाणी कर्मकांड करत बसाल तर याच्यामध्ये ईश्वराची प्राप्ती होणार नाही. हे लक्षात घ्या बरं का. म्हणजे आपण खूप रांगोळ्या काढल्या म्हणून देव प्राप्त होणार आहे असं काही होणार नाही. खूप दिवे लावले म्हणून देव प्राप्त होणार आहे नाही होणार आहे. ईश्वर प्राप्तीचं ते साधनच नाहीये. किंवा अलीकडे ते अभिषेक सुरू झालेले आहेत. अभिषेक केल्याने देव कशाला, पण विशेषावर दूध टाकत राहिलं त्याच्याने कशाला देव प्राप्त होईल? तो जेणे परी व्हावा तो तेणेची परी होईल. आपण जे आहोत, आम्ही असलो काय किंवा तुम्ही असले काय, तुम्ही या धर्मामध्येच ईश्वर प्राप्तीसाठी म्हणून आलेले आहात. तुम्ही तुमचा प्रपंचही करा, पण ईश्वर प्राप्तीचा जो काही भाग आहे, जसं नाही का तुम्ही पैसे कमवता आणि ते खर्चही करता, पण त्यातला एक भाग जो आहे तो नित्य नियमाने तुम्ही तो राखून ठेवता की नाही, बचत करत राहता की नाही तुम्ही. तशा पद्धतीने तुम्हाला काय करायचं आहे की तुमचा जो वेळ आहे तो त्या वेळातलं ईश्वराने म्हणितलेलेच विधी तुम्हाला त्या वेळामध्ये करायचे. ईश्वराने न सांगितलेली विधी करण्यात वेळ घालवू नका, काही उपयोग होणार नाही त्याचा. त्याची तुमची प्रसिद्धी मात्र भरपूर होईल. हे चांगली रांगोळी काढतात, हे भरपूर दिवे लावतात, हे भरपूर फुलं वाहतात वगैरे, अशी प्रसिद्धी सगळं मिळेल आपल्याला. परंतु ईश्वर मात्र भेटणार नाहीत. स्वामींनी निळभट्टांना काय सांगितलं? याच्याने तुम्हाला मान, मान्यता, प्रसिद्धी सगळी मिळेल, पण जिथे मान, मान्यता, प्रसिद्धी भेटते तिथे ईश्वर भेटत नसतात. ईश्वर भेटायचं असेल तर ईश्वराला आगी रंक व्हावे सांगितलेलं आहे. म्हणजे रंक, एकीकडे स्वामी सांगतात तुम्ही पुराणी पडिये जाल, तुमचं नाव निघेल तो भाग होईल, परंतु तुम्हाला मात्र कसं व्हायचंय? रंक व्हायचं, रंक वृत्तीने वर्तायचं आहे. पूजा पुरस्कार न स्वीकारावे. म्हणजे तिथे मान, मान्यता आपली होणार आहे, पण त्याचा स्वीकार करायचा नाही. जसं आता अधिकरणांच्या ठिकाणी आपण पूजा पुरस्कार करतो, आपल्याला वाटतं ते स्वीकारतायत, परंतु ते तसं नसतं. त्यांचं अंतर साधना त्यांची वेगळी असते की या गोष्टीसाठी मी कुठल्याच पद्धतीने मी योग्य नाही, हे देवा सगळं तुम्हाला अर्पण आहे, तुम्हाला अर्पण आहे. कुणी आरती वळायचं तरी हे देवा हे तुम्हालाच आहे, ही आरती मला नाही.
म्हणजे अशा प्रकारे रंगवृत्तीने अधिकरण सुद्धा असतात. आणि म्हणून धर्म जिथे आहे तिथे मग ते कर्मकांड आणू नका, कारण की परमेश्वर न जाणीजे परमेश्वर न पाविजे, परमेश्वरे परमेश्वर जाणीजे. म्हणजे या शेवटच्या वचनामध्ये देवाने काय केलेलं आहे, पहिल्या पदाने म्हणजे पहिलं जे पद आहे नेणीजे न पविजे या पदाने कर्मकांडांपासून देवाने आपल्याला तोडलं. आणि पुढचं जे पद आहे परमेश्वरे परमेश्वर, इथे ब्रह्मविद्येशी आपल्याला देवाने जोडण्यासाठी किंवा तो रस्ता दाखवलेला आहे, तो बाण दाखवलेला आहे. तुम्हाला जर का जाणीजे आणि पाविजे करायचं असेल तुम्हाला ब्रह्मविद्येकडे जावं लागणार आहे. तर आजच्या सत्रामध्ये आपण युग धर्म हे प्रकरण बघितलं. आता मी जे वचन उच्चारण केलं त्याच्यामध्ये तुमचं त्याचा युग धर्माचा घोकही झाला. आणि आता ते तुम्हाला पाठांतर पण करायचं आहे. आपण पुढे मागे याची परीक्षा पण घेणार आहोत. युग म्हणजे नवही प्रकरणाचं त्याच्यामध्ये महावाक्य निर्वचन सोडलं तर नवही प्रकरणाच्या रेकॉर्डिंग आपल्या त्या चॅनलवर आहेत संकल्प आध्यात्मिक परिवाराच्या, आणि त्याच्यावर सुद्धा तुम्ही ते ऐकू शकता. त्याचं रीतसर आपण थोडी थोडी माहिती पण आपण हे करणार आहोत. आणि ते सगळं तुम्ही तुमच्या वहीमध्ये लिहून घ्या या गोष्टी काही, आणि लिहून ते वाचन करा. त्याच्याबद्दल मागे मी सांगितल्याप्रमाणे एकमेकांशी तुम्ही बोला, एकमेकांशी काही विचार विमर्श करा. काय समजलं काय नाही समजलं ते एकमेकांना तुमच्यातल्या तुमच्यामध्ये तुम्ही विचारा, चांगली चर्चा करा. आणि यदा असं पण आहे की माझ्यापेक्षा तुमच्यातल्या चर्चेमध्ये तुम्हाला जास्त प्रमाणामध्ये लक्षात येईल. तर आपण आत्तापर्यंत पूर्वी पंचकृष्ण, पंचनाम, अन्यव्यावृत्ती आणि युगधर्म हे 5 प्रकरणं जे आहेत त्यावर श्रवण आणि चिंतन केलेलं आहे. दंडवत हो.